20 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि न्यायव्यवस्थेत चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल लागला। विशेष न्यायालयाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली। निर्णय देताना न्यायालयाने सीबीआयच्या तपासातल्या त्रुटी, माफीच्या साक्षीदाराच्या विसंगत जबाब या सगळ्यावरती गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। मात्र काही तासातच या प्रकरणाला नवं वळण मिळालंय, कारण सीबीआय आता या निकालाविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। नवी मुंबईतील कळंबोली परिसरात काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। सुरुवातीचा तपास स्थानिक पोलिसांकडे होता, मात्र पुढे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला। 2009 मध्ये मुख्य आरोपपत्र, 2010 मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल झालं। यात माजी मंत्री आणि पवनराजेंचे चुलत बंधू पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप झाल्यानं हे हत्याकांड हाय प्रोफाईल बनलं आणि तब्बल 20 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला। विशेष न्यायालयानं सर्व 9 आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता केली आहे। आज निकालामध्ये आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि जरूर विलंब झालेला आहे। याच्यामध्ये विरोधकांनी म्हणजे ज्यांनी खटला हे दाखल केला करण्याच्या सांगण्यावरून हा खटला दाखल करण्यात आला, यांनी 3-3.5 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये काढल्यामुळे हा निकालाला विलंब झाला, पण 17 वर्ष झाला हा निकाल प्रलंबित आहे। तांत्रिक दृष्टीने तो निकाल आज ठेवण्यात आला, बाकी दुसरं काही कारण नव्हतं, ते फक्त राजकीय भांडवल करण्यात येत आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी होती। एका लोकप्रतिनिधीची भर दिवसा हत्या झाली, मात्र कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय द्यावा लागतो असं न्यायालयानं म्हटलंय। या खटल्याचा पाया असलेल्या माफीच्या साक्षीदारावर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही अशी टिप्पणीही निकालात दिली आहे। माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही, 3 वेगवेगळे जबाब, सीडीआर पुरावे कमकुवत, पंचनाम्यात विसंगती, सरकारी पक्षाकडून त्रुटी, त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा घेत न्यायालयानं सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे। न्यायदेवतेवरती पहिल्यापासूनच आमचा पूर्ण विश्वास होता आणि 17 वर्षांनंतर न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे। परंतु हे 17 वर्ष ह्या सर्व लोकांचे कोण परत करणार आहे? आज आपण आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांची परिस्थिती बघितली। त्यांचा या विषयाशी कुठला संबंध नसताना राजकीय षडयंत्र जे केलं गेलं, आता टप्प्याटप्प्याने सगळ्याच गोष्टी पुढे येतील, परंतु आज निश्चितपणे आम्हाला सर्वांनाच मोठं समाधान आहे की न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला। हा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी वैयक्तिक धक्का मानला जातोय। या निकालावर ऑपरेशन टायगर अवलंबून आहे अशा राजकीय चर्चाही अधिक तीव्र होत्या। त्या सगळ्यांना ओमराजेंनी उत्तर दिलंय। सीबीआयनं या केसमध्ये त्या ठिकाणी पूर्ण परिश्रम घेऊन तपास केलेला आहे आणि असं असताना सन्माननीय कोर्टानं त्या ठिकाणी जे काही पूर्ण निकाल आता संध्याकाळी रिटर्न ऑर्डर त्या ठिकाणी हातात मिळेल, वाचल्याच्या नंतर निश्चितपणे आम्ही माननीय उच्च न्यायालयात जाणार आहे। फक्त प्रश्न इतकाच आहे की कैलासवासी पवनराजे साहेबांना नेमकं मारलं कोणी? मग कारण हे सगळं समोर असताना जर हे सगळेच आरोपी निर्दोष सुटत असतील तर नेमकं मारलं कोणी, हा माझ्या कुटुंबाच्या समोरचा प्रश्न आहे। एकीकडे हा निकाल आला आणि दुसरीकडे कोल्हापुरातही याचे पडसाद उमटले। तिथे एका कार्यक्रमात असलेले फडणवीस, शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातही चर्चा झाल्याचं दिसलं। त्यानंतर सीबीआय या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती समोर आली आहे। दुर्दैवाने हे सर्व आरोपी निर्दोष सोडण्याचा निर्णय कोर्टाने घेतलाय। मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या कानावर ही घटना घातलेली आहे आणि त्यांनी तात्काळ सीबीआयला ही केस पुन्हा सीबीआय हायकोर्टामध्ये अपिलात जाईल अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे। ओमराजेंचा निर्णय झाला आहे आणि ते शिंदेंसोबत येणार असा ठाम विश्वास शिंदे गटाकडनं करण्यात येतोय। 20 वर्षांनंतर हा निकाल लागला, पण अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले। आरोपी निर्दोष सुटले
मात्र न्यायासाठीची लढाई अद्याप संपलेली नाही. एका बाजूला वडिलांच्या हत्येचा निकाल तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न. ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या नाही तर त्यांच्यासाठी वैयक्तिक दृष्ट्या देखील हा महत्वपूर्ण टप्पा असणार आहे. धर्मसंकटात असलेले ओमराजे निंबाळकर काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.